दरम्यान नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आजचा संडे हा सुपर संडे ठरला। त्याच निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा उद्या थंडावतील, पण त्याआधीच राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांमधून एक मोठी बातमी समोर आली। ती म्हणजे राज्यातील काही नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलाय। काय आहेत त्यामागची कारणं ही आपण जाणून घेणार आहोत। आज घडीला राज्यातील अनेक ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली। अर्थात गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुराळा उडत होता तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं। जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव सह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक लांबल्यात, ज्यात बारामती, महाबळेश्वर, अंबरनाथ नगर परिषदेचा समावेश आहे। जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी। तर उर्वरित ठिकाणच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेमध्ये पार पडतील। कुठल्या जिल्ह्यातील कोणत्या नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि त्याची नेमकी कारणं काय ती आपण पाहूया। अहिल्यानगरमध्ये कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली। या चारही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्यानं निवडणुका पुढे ढकलल्या। तर साताऱ्यामध्ये 9 पैकी फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदांमध्ये निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत। नगर परिषदांमध्ये अर्ज छाननीबाबत काही उमेदवारांकडून उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं। तर पुणे, बारामतीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर गेली। नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात बारामती सत्र न्यायालयात याचिका दाखल केली। याचिका कोर्टात असल्यानं निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले। पुण्यामध्ये तळेगावमध्ये आमदार सुनील शेळकेंचे बंधू हे रिंगणात असल्यानं चुरस पाहायला मिळते आणि 27 पैकी 19 जागांवर निवडणूक बिनविरोध झाल्यानं फक्त 8 जागांवरच मतदान बाकी आहे। तर नगराध्यक्षपदाचं मतदान 2 डिसेंबरलाच होणार आहे। मात्र 8 जागांसाठी 29 डिसेंबरला मतदान होईल। काही प्रभागातील न्यायालयीन अपिलाचे निकाल वेळेत न लागल्यानं ही निवडणूक लांबणीवर गेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।